तर या भेटीवरती अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। विदेशात निघून गेलेला होता, मग आम्हाला विलास लांडेंना उभं करावं लागलं, पण विलासराव म्हणले की दादा हे पक्षाचं चिन्ह घेत नाही, मी अपक्ष उभा राहतो, तो अपक्ष उभा राहिला। आणि ह्या घटना आता तुम्हाला भरपूर बातम्या मिळतील, परंतु त्या बातम्या तुमच्या बरोबरच ठेवा। मला माझ्या संदर्भातले प्रश्न विचारा, त्याची उत्तर द्यायला मी बांधील। पण चर्चा होती की ते विलासला विचारा। दादा भारतीय जनता पक्षाच्या वेगवेगळ्या कुठल्या मिटिंग होतात, काय त्यांचे RSSचे लोक बोलतायत, अजित दादांना सोबत घेतलं म्हणून नुकसान होतंय हे जवळजवळ गेले महिना दीड महिना भाजपचे वरिष्ठ नेते त्याबद्दलचा विचार करतील। दादा तुमच्या पिंक जॅकेटची सध्या चर्चा आहे, सगळ्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा पिंक कलर, तुला काही त्रास होतोय? काय बदल? मला व्यक्ती स्वातंत्र्य, तू जसा आज हिरवा शर्ट घालून आला, मी विचारलं का तू हिरवा का घातला? त्यांनी वेगवेगळे शर्ट घातलेले, मला काय घालायचं तो माझा अधिकार नाही का? मी माझ्या पैशाने घालतो ना, तुमच्या कोणाच्या पैशाने घालत नाही ना। आणि जे साधारण कॉमन मॅन घालतो तशाच पद्धतीने घालतो, असं काहीतरी वेगळं माझे सहकारी अविनाश सध्या आपल्यासोबत आहेत। अविनाश पवार सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। अविनाश, लोकसभेनंतर विधानसभेपूर्वी राज्यामध्ये अनेक घडामोडी घडतायत, एकूणच उलटे वारे वाहण्यास सुरुवात झालेली आहे। आधी अजित पवार गटाला पिंपरी चिंचवडमध्ये धक्का बसला, आता जुन्नरमध्ये सुद्धा धक्का बसण्याची शक्यता आहे। तृप्ती, आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून विशेषतः लोकसभा निवडणुकाच्या निकालानंतर सगळीकडे वेगाने घडामोडी घडतायत आणि विशेषतः शरद पवार गटाकडे पुन्हा एकदा इन्कमिंग सुरू होईल की काय, अशीच परिस्थिती पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। पिंपरी चिंचवडचा आपण सगळा प्रकार पाहिलाच की कशा पद्धतीने तिथे इन्कमिंग झालं आणि त्याच्यानंतर आता हा जो उत्तर पुणे जिल्हा आहे, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या भागामध्ये देखील लोकसभेच्या निवडणुकीला पाठीमागे अजित पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी जे शिवाजीराव आढाव पाटील उभे होते त्यांचा पराभव मोठा मताधिक्याने डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केला, जे शरद पवार गटाचे होते। आणि त्याच्यामुळेच आता या विधानसभेच्या तोंडावर कशा पद्धतीच्या हालचाली होतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। शरद पवार यांची आज इथे सगळ्या जुन्नर या भागामध्ये भेटी आहे, विशेषतः मनसरमध्ये आता इथे जनता दरबार भरणार। याच्या अगोदर काल रात्रीच ते नारायणगाव या ठिकाणी होते, जिथे डॉक्टर अमोल कोल्हे यांचं निवासस्थान आहे। आणि या ठिकाणी सकाळीच जे अतुल बेनके आहेत जुन्नरचे आमदार, त्यांची भेट झाली, त्यांची चर्चा झाली आणि त्याच्यानंतर आम्ही देखील त्यांना प्रश्न विचारले, तेव्हा अतुल बेनके यांनी सांगितलं की राजकारणामध्ये काही होऊ शकतं। आणि दुसरीकडे शरद पवार यांनी खरं तर गोलमटोल उत्तर दिलेलं आहे। मात्र जुन्नरमध्ये आता काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण अतुल बेनके ते आता शरद पवार गटाकडे येणार का? आणि त्यासोबतच आता जे आंबेगाव विधानसभा मतदारसंघ आहे, ज्या ठिकाणी आता मनसरमध्ये हा जनता दरबार भरतो, त्या ठिकाणी शरद पवार यांनी पहिल्यांदाच हा जनता दरबार भरवलेला आहे। या जो प्रतिसाद आहे तो देखील वाखाणण्याजोगा आहे। त्याच्यामुळेच आता इथे जे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची देखील पुढच्या काळात काय भूमिका राहणार आहे हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। अविनाश, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।